श्रीमती चंद्राबाई रामचंद्र कोटे एजुकेशनल ट्रस्ट द्वारा रोहे शहर में लीलावती इंस्टीट्यूट ऑफ होटल मैनेजमेंट कॉलेज की शुरुआत की गई। कॉलेज का उद्घाटन आज सांसद सुनील तटकरे की उपस्थिति में किया गया। ये कॉलेज कोकण क्षेत्र के छात्रों के लिए होटल मैनेजमेंट में उच्च शिक्षा प्राप्त करने का एक सुनहरा मौका है। मुंबई विश्वविद्यालय से संबंधित इस कॉलेज में छात्रों के लिए एक अच्छी और उच्च शिक्षा के साथ साथ रोजगार के भी भरपूर अवसर उपलब्ध कराए जाएंगे। ये कॉलेज न सिर्फ स्थानीय छात्रों के लिए बल्कि कोकण के सभी युवा छात्रों के लिए एक नई दिशा देने वाला साबित होगा। कॉलेज में दाखिले के लिए 12वीं कक्षा में 45% अंक प्राप्त करना आवश्यक है। यह छात्रावास, रेस्तरां और अनुभवी स्टाफ जैसी सुविधाएं उपलब्ध है। इसी के साथ ही जो छात्र फीस का भार नहीं उठा सकते उन्हें फीस में सहूलती दी जाएगी। नमस्कार, मी उदय कोंडे, श्रीमती चंद्राबाई रामचंद्र कोंडे एज्युकेशनल ट्रस्ट याचा प्रेसिडेंट। ही संस्था आम्ही 2023 मध्ये स्थापन केली। यानंतर रोह्यातल्या मुलांची शैक्षणिक गरज लक्षात घेता आमचा विचार होता संस्थेचा की या रोह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये जो वाढता पर्यटन व्यवसाय आहे त्याला अनुसरून आपण इथे हॉटेल मॅनेजमेंट हा विद्यापीठ चालू करावं, महाविद्यालय चालू करावं। याकरता सुरुवातीलाच आम्ही इथले लोकप्रिय नेते अनिकेतभाई तटकरे यांच्याकडे जाऊन आम्ही या कॉलेजबद्दलची चौकशी केली आणि त्यांना निदर्शन आणून दिलं की मुंबई युनिव्हर्सिटीचं जे कॉलेज आहे त्याला आपल्या रोह्या शहरामध्ये बिंदू पॉईंट नाही आहे। तर त्या बिंदू पॉईंटसाठी त्यांच्याकडनं आम्ही प्रयत्न केले। त्यांनी आम्हाला लेटर लिहून दिलं आणि ते लेटर आम्ही महाविद्यालय आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट शिक्षण मंत्रालयामध्ये आम्ही सबमिट केलं आणि काही फॉलोअप न करता त्यांच्या जी तटकरे साहेबांची जी ह्या रायगड जिल्ह्यावरती जी कृपा आहे त्याचाच आम्हाला फायदा झाला आणि 2 महिन्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी रोहा शहरासाठी हा हॉटेल मॅनेजमेंट हा बिंदू पॉईंट आपल्याला दिला। ते दिल्यानंतर आमच्या संस्थेच्या सर्व स्टाफनी त्याचा पुरेपूर फायदा घेऊन लगेच हॉटेल मॅनेजमेंटचं महाविद्यालय इथे सुरू व्हावं यासाठी मुंबई सिटीमध्ये ॲप्लिकेशन केलं आणि 2 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये आपल्याला रोह्यासाठी हे नवीन महाविद्यालय महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आपल्याला दिलेलं आहे। आणि मला आनंद वाटतो आहे की हे विद्यालय इथे चालू केल्यानंतर इथले विद्यार्थी जे आहेत हे स्पेशल म्हणजे आपण या विद्यार्थ्यांसाठी इथे आपण इथला जो रेस्टॉरंट जो आहे तो रेस्टॉरंट इथे हॉटेल लिहिल्या नावाने आपण त्याला सपोर्टिंग एक रेस्टॉरंट सुरू केलेलं आहे जेणेकरून इथले रोह्यातले जे विद्यार्थी आहेत, जनरली कोकणातले मी विद्यार्थी पाहिले त्यांना स्वतःला फी भरता येत नाही, त्यांच्या पालकांना फी भरता येत नाही आहे। महागड्या शहरामध्ये जाऊन त्यांना तिथे राहण्याची व्यवस्था जी आहे 1-2 लाख रुपये खर्च करता येत नाहीत। तर अशा विद्यार्थ्यांसाठी इथे ज्यांना कोणाला गरज असेल ते पार्ट टाईम इथे काम करू शकतात आणि आपली कॉलेजची फी आपण स्वतः इथे काम करून ते स्वतः इथे करू शकतात। ह्या अनुसरून इथे हॉटेल लिलाची निर्मिती केलेली आहे। सुंदर वास्तू आहे आणि या कॉलेजचा इथल्या लोकल लोकांना, कोकणातल्या लोकांना सगळ्यांनाच याचा फायदा होईल आणि मला आशा आहे की हे कॉलेज जे आहे महाराष्ट्रामध्ये एक नावारूपाला येईल आणि रायगड जिल्हाच नव्हे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातली मुलं इथे शिक्षण घेतील आणि इथून एक चांगलं स्किल घेऊन देशामध्ये, जगामध्ये कुठेही ते इथे नोकरी करू शकतात।